रसिक हो, श्रोते हो, नमस्कार. आई मायेचा सागर, चैतन्याची घागर, समृद्धीची पाचर असते. आई भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ, हक्काचं व्यासपीठ असते. आई ती आईच असते हो, आई ती आईच असते. निश्चितच आईचं मुलावर, लेकरावर खूप प्रेम असतं. पण त्या बापाचं काय हो? बापाला का आपण विसरून जातो? बाप खऱ्या अर्थाने पडद्यामागचा कलाकार असतो. दिसत नाही समोर, येत नाही समोर, पण बाप खऱ्या अर्थाने बाप असतो. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. कवीनं आईवर कविता केली, कथाकाराने आईच मांडली, व्याख्यात्यानेही आईच सांगितली. सर्वत्रच आईची महती गायली गेली, पण तो बाप कुणालाच नाही काव दिसला. बापाच्या भीतीनं मुलं शाळेत जातात. बाबांनी मारू नये म्हणून मुलं शिकत असतात. बाबाच्या छायेखाली मुलं शिकत असतात. कोणतंच मूल बापाला दुधावरची साय, लंगड्याचा पाय म्हणत नाही आणि साने गुरुजींनाही त्यांचा बाप दिसत नाही. बापासाठी मुलांकडे शब्दच नसतात, कारण तो असतो कठोर, काळीज नसलेला निर्दयी. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं असं अवश्य म्हणावं, पण त्याचवेळी शहाजीराजांची ओढाताणसुद्धा लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण त्याचवेळी शहाजीराजांची ओढाताणसुद्धा लक्षात घ्यावी. झिजू संसाराचा गाडा हाकत असतो बाप आपल्यासाठी. झिजू संसाराचा गाडा हाकत असतो बाप आपल्यासाठी. नमस्कार, मी शिंगटे वैशाली, स्पर्धक कोड क्रमांक 56, विषय प्रस्तुत करते. ले अवघड आहे गड्या, उमगाया बापर. ले अवघड आहे गड्या, उमगाया बापर. करणार कशी कविता, त्यात तो मावतच नाही. 4 ओळी तुम्हाला सांगण्या इतका बाप माझा छोटा नाही. करणार कशी कविता, त्यात तो मावतच नाही. 4 ओळी तुम्हाला सांगण्या इतका बाप माझा छोटा नाही. असं म्हटलं जातं, आई घराचं मांगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व. पण या अस्तित्वाला आपण कधी जाणून घेतलंय का? नसेल जाणून घेतलं तर आज जाणून घेऊया. मुलांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं औषध म्हणजे बापाचा राग असतो, पण त्या रागामागे मुलाचं सुख पाहणारा हतबलही बापच असतो. आईसारखा बाप कधी ओळखता येत नसतो. घडवण्याचं कामसुद्धा बापच करत असतो. आतल्या आत हा बाप रोज रडत असतो. प्रत्येकाच्या सुखासाठी बाप एकटाच वाहत असतो. बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते, बापाला थकण्याचीही परवानगी नसते. त्यामुळे कोणताच बाप सहज ओळखायला येत नसतो. म्हणूनच तर आईपेक्षा बाप उमगायला लय अवघड असतो. अवघड असतो. आपल्या संध्याकाळच्या जेवणाची चिंता आईला असते, पण आपल्या आयुष्यभराच्या भाकरीची जो तरतूद करतो ना, तो आपला बापच असतो. आपल्या अंगातील लक्स क्वाजीचा बनियन पहा आणि बापाच्या अंगातील ठिकठिकाणी छिद्रे पडलेला बनियन पहा, तेव्हा तुम्हाला समजेल लेकांनो, त्याचं आयुष्य फाटलं हो. आपलं नशीब घडवता त्याचं नशीब फाटलं. आपलं आयुष्य घडवता पण दुर्दैव असं की आपल्याला आपला बाप शेवटपर्यंत कळतच नाही. आपलं संगोपन करत असतानाची बापाची कसरत ही तारेवरची कसरत नसून तलवारीच्या धारेवरची कसरत असते. बाप आयुष्यात 2दा खूप रडतो. एकदा त्याची मुलगी सासरी जाताना आणि एकदा त्याच्याच मुलानं त्याच्याच घरातून त्याला घराबाहेर काढल्यावर. घरात सगळ्यात जास्त बापाला कोण जीव लावत असेल तर त्या घरातील मुलगी असते. पोरीच्या लग्नात सगळे पोटभर जेवून जातात, त्यातले काही जण उरलेलं बांधून पण नेतात, पण एक माणूस दिवसभर उपाशी असतो आणि तो म्हणजे बाप. जेव्हा मुलीच्या पाठवणीची वेळ येते ना, तेव्हा त्या बापाचं काळीज फाटायला सुरुवात होते. अख्ख्या आयुष्यात कोणासमोर हात न पसरलेला बाप विहीणबाईसमोर हात पसरतो आणि म्हणतो कसा, माझ्या काळजाचा तुकडा मी तुम्हाला देतोय, सांभाळून घ्या माझ्या लेकीला. आणि अख्ख्या आयुष्यभराचं एकदाच रडून घेतो लेकीची पाठवणी करताना. तुम्ही विचार करा ना, आपण 5 रुपयाचा पेन दुसऱ्याला देताना 10 वेळा विचार करतो, पण तोच बाप 18 वर्ष पोरीचं संगोपन करून दुसऱ्याच्या ताब्यात देऊन टाकतो. मग विचार करा त्या बापाचं काळीज किती मोठं असेल. मग करा ना विचार तुम्ही, त्या बापाचं काळीज किती मोठं असेल. एवढं सर्वस्व अर्पण करून सुद्धा शेवटी मुलं बापाला म्हणतात, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. तेव्हा ते बोल ऐकून बापाचं काळीज फाटायला सुरुवात होते. मौसम का हाल उसे मत पूछना जो तुम्हारे लिए फाकता रहा, गर्मी क्या, धूप क्या, छाया क्या. जिसकी जिंदगी भर की कमाई तुम हो, उसे मत पूछना तूने कमाया क्या. उसे कभी भी मत पूछना तूने कमाया क्या. बापाकडे केवळ पैसे कमवण्याचे यंत्र म्हणून पाहिलं जातं. तेवढं काम त्याने केलं की त्याचं कर्तृत्व संपतं. पण असं असूनही बाप मेल्यावर मुलांच्या छाती धडकी का भरते, का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस, का वाटतं पायाखालची जमीन सरकल्यासारखी, का घाबरतात मुलं बाप गेल्यावर, का हंबरतात मुलं बाप गेल्यावर. बाप नावाचा डेटा आयुष्यात एकदाच मिळतो, परत त्यात कितीही रिचार्ज केले तरी डेटा अनलिमिटेड मिळणार नाही. कुठून तरी सिंपतीचं हॉटस्पॉट मिळेल, पण त्याला रेंज असणार नाही. बाप नावाचा आभाळ आहे जे प्रसंगी कडाडेल, पण नंतरनं चिंब करणाऱ्या सरी होऊन बरसेल. बाप नाही आहे वासराची गाय, बाप नाही आहे दुधावरची साय, पण त्या दुधातला खमंग स्वाद हा बाप आहे. जाता जाता एकच सांगते,
आपल्या जीवनात कितीही संकटे आली तर विनवणी न करता धावून आलेला देवमाणूस म्हणजे आपला बाप असतो. जगात खूप श्रीमंत माणसे असतील हो, पण आपण मागितल्यावर सर्व काही देणारा जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे आपला बाप असतो. जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे आपला बाप असतो, जो कधीही आपल्या तोंडावर प्रेम न दाखवता आपल्यावर अतोनात जीवापाड प्रेम करतो ना, तो आपला बापच असतो. धन्यवाद.